लाडकी बहीण योजना दुसरा टप्पा शेवटचा दिवस जवळ आलाय। सगळ्यांनी इकडे लक्ष द्या। ताईंनो, प्रत्येक ताईंनी याकडे लक्ष द्या। आज तुम्हाला काय यायला पाहिजे, कोणता मेसेज यायला पाहिजे, काय चेक करायला पाहिजे, सगळ्या गोष्टी सांगणार आहे। जर आज या गोष्टी केल्या नाहीत तर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार नाहीत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि लक्षात ठेवा, चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राइब करून ठेवा। खूप महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी मी दररोज घेऊन येत आहे। बघा, 1 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट हा दुसरा टप्पा आहे। या दुसऱ्या टप्प्यामध्ये काय व्हायला पाहिजे तुम्हाला मी सांगतो, तर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटणार आहेत। लक्षात घ्या। बघा, धडाधड ताईंचे मेसेज पण येत आहेत आणि धडाधड ताईंचे फॉर्म रिजेक्ट पण होत आहेत। तुमचा फॉर्म रिजेक्ट झालाय का लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। तुमचं नाव, तुमचं गाव, तुम्ही कधी फॉर्म भरला होता, तुमचं कारण काय आहे, पैसे आलेत का नाही, लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा। प्रत्येकाचे उत्तर मी देणार आहे। चला लवकरात लवकर सांगायचंय। बघा, आज तुम्हाला हा मेसेज यायला पाहिजे। लक्षात घ्या, कुणाकुणाला हा मेसेज आला नसेल तर लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा। मेसेज मध्ये काय बघा, तुमचं या ठिकाणी ऍप्लिकेशन आयडी येईल सुरुवातीला आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली येईल तुम्हाला फॉर MMLBY म्हणजे माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हॅज अप्रूव्ड। बघा, हा अप्रूव्डचा मेसेज येणं खूप गरजेचं आहे। आज तुम्हाला हा अप्रूव्डचा मेसेज येणं खूप गरजेचं आहे। ज्यांनी दुसऱ्या टप्प्यात फॉर्म भरले त्यांच्यासाठी मी सांगतोय। ज्यांनी पहिल्या टप्प्यात फॉर्म भरले त्यांना अप्रूव्डचा मेसेज आलेला असेल, त्यांचं डीबीटी झालेलं असेल तर त्यांना पैसे दुसऱ्या टप्प्याच्या वेळेस येणार आहेत। पण ज्यांनी 1 ऑगस्ट पासून 25 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरलेत आणि त्यांना जो अप्रूव्डचा मेसेज आलेला असेल तर त्यांच्यासाठी ही गोष्ट मी सांगतोय की त्यांनी त्यांचं डीबीटी अकाउंट लवकरात लवकर चेक करायचंय। तुमचं डीबीटी अकाउंट असेल आणि प्लस हे अप्रूव्डचा मेसेज असेल तरच तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत। परत ह्या गोष्टी सांगतोय। प्रिय ताईंनो, सगळ्या लाडक्या ताईंनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला अप्रूव्डचा मेसेज आला नसेल तर तुम्हाला पुढची गोष्ट दाखवतो। लवकरात लवकर गोष्ट समजून घ्या। जर तुम्हाला अप्रूव्हचा मेसेज आला नसेल तर हा मेसेज आलाय का लवकरात लवकर बघा। डेंजरस मेसेज आहे, खूप खूप भयानक मेसेज आलेला आहे। तो म्हणजे काय, युअर ऍप्लिकेशन नंबर फॉर MMLBY हॅज बीन प्रिव्हिजनली रिजेक्टेड। बघा, हा रिजेक्टेडचा मेसेज तुमच्याकडे आलाय का लवकरात लवकर बघा। जर अप्रूव्हचा मेसेज आला नसेल तर हा रिजेक्टचा मेसेज आलाय का बघा। जर हा मेसेज आला असेल तर लवकरात लवकर काळजी घ्यायची आहे। बघा, तुमचं लवकरात लवकर त्या पोर्टलवर म्हणजे तुमच्या त्या वेबसाईटवर जायचं आहे। वेबसाईटवर तुमचं लॉग इन करायचंय आणि तुम्ही कोणते कोणते फॉर्म भरले होते त्या फॉर्मच्या खाली रिजेक्टचं बटन आलं, सॉरी रिसबमिटचं बटन आलंय का लवकरात लवकर चेक करायचंय। तुम्ही म्हणत असाल की सर ते कसं दिसतं सांगा, आम्हाला आमचं फॉर्म मध्ये जाऊन चेक करायचंय। आम्हाला अप्रूव्हचा पण मेसेज आला नाही, आम्हाला रिजेक्टचा पण मेसेज आला नाही, मग आमचं स्टेटस कसं चेक करायचंय ते तुम्हाला दाखवतो। बघा, तुमच्या वेबसाईटवर जायचंय, माझी लाडकी बहीण योजना टाका, त्या ठिकाणी तुमचं लॉग इन करा। लॉग इन मध्ये तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड काय असेल ते कॅप्चा वगैरे भरा। त्यानंतर काय करा, या ठिकाणी तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज हे बटन दिसतंय बघा, यापूर्वी केलेले अर्ज याच्यावर क्लिक करा आणि सगळे तुमचे जितके बऱ्याच ताईने भरपूर सारे फॉर्म भरून टाकलेत, काही चुका केल्यामुळे भरपूर सारे फॉर्म आहेत आणि ते पेंडिंग असे दिसत आहेत। पण त्याच्या खाली बघा हे रिसबमिटचं बटन आलंय का चेक करा। रिसबमिटचं बटन आलं आहे का
लवकरात लवकर चेक करायचं आहे. जर तुम्हाला अप्रूव्हचा पण मेसेज आला नाही, तुम्हाला रिजेक्टेडचा पण मेसेज आला नाही, तर हे प्रोफाईलवर जाऊन हे चेक करा रिसबमिटचं बटन आलंय का. जर रिसबमिटचं बटन आलं असेल लाडक्या ताईंनो, परत सांगतोय लवकरात लवकर फॉर्म सबमिट करायचा आहे. सबमिट म्हणजे काय, या रिसबमिटच्या बाजूला इथे डोळा दिसतोय बघा, हा डोळा, त्या डोळ्यावर क्लिक करायचंय. तुमचं कारण काय ते शोधायचंय. तुमचा फॉर्म का रिजेक्ट केलाय, आधार कार्ड जोडलं नाही का, तुमचं नाव चुकलंय का, तुम्ही बँक डिटेल्स बरोबर दिले नाहीत का, नेमकं काय केलंय ते सगळं या ठिकाणी तुम्हाला दिसेल. आणि त्या कारणानुसार बघा पुढचं या ठिकाणी बटन दिसतंय, ते बटन म्हणजे काय, पेनाचं बटन आहे. त्या पेनाच्या बटनावर जाऊन क्लिक करायचंय आणि ज्या चुका तुम्ही केल्यात त्या चुका त्या ठिकाणी दुरुस्त करायच्या, परत त्या फॉर्मला सबमिट करायचंय. ज्या ज्या गोष्टी चुकल्यात त्या व्यवस्थित भरायच्यात. भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म सबमिट करायचा आहे. आणि लक्षात घ्या, फॉर्म सबमिट होत नसेल तर ज्या चुका केल्या त्या डबल चेक करा. बाबा तुमचं आधार कार्ड नाव बरोबर टाकलंय का, तुम्ही पत्ता बरोबर टाकलाय का, तुमचं या ठिकाणी मोबाईल नंबर बरोबर टाकलाय का, बँक डिटेल्स बरोबर टाकलेत का, तुम्ही जे फोटो जोडतायत तुमचे रेशन कार्डचे असतील, उत्पन्नाचे दाखल्याचे असतील किंवा कशाचे असतील, ते बरोबर जोडलेत का सगळे, ते चेक करा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सबमिटचं बटन होईल. सबमिट म्हणजे माहिती साठवा, हे बटनावर क्लिक करा. आणि ते केल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे ते आता सांगतो. बघा पुढची गोष्ट चेक करायची. प्रत्येक गोष्ट व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट सांगत आहे, शेवटपर्यंत बघायचंय. तुम्हाला 3,000 रुपये पहिल्या वेळेसचे भेटणार आहेत आणि प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये हा तुम्हाला महिन्याला भेटणार आहेत. जर ही गोष्ट तुम्हाला भेटायची इच्छा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे आणि ज्या ज्या गोष्टी मी सांगतोय त्या लवकरात लवकर करायच्या. आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. खूप छान स्वरूपाची माहिती तुम्हाला दररोज मी देत आहे. चला पुढची गोष्ट बघूया. आता बघा तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर बघा तुम्हाला सुरुवातीला काय मेसेज आला होता बघा, या ठिकाणी तुमचा फॉर्म रिजेक्ट झालाय. रिजेक्ट झाल्याचा मेसेज आला सुरुवातीला. रिजेक्ट झाल्याच्या मेसेजच्या नंतर तुम्ही फॉर्म जाऊन चेक केला, रिसबमिटचं बटन आलं तुम्हाला. रिसबमिटच्या बटनावर तुम्ही चेक केलं की तुम्हाला का चुकलाय तुमचा फॉर्म, ते चुकलेलं बघितलं तुम्ही. ते बघितल्यानंतर तुम्ही फॉर्म परत सबमिट केलाय. सबमिट केल्यानंतर हा मेसेज येणं खूप गरजेचं आहे. मेसेज काय आहे बघा, युअर ऍप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. बघा रिजेक्ट झाल्यानंतर तुमचा फॉर्म रिजेक्टचा मेसेज आल्यानंतर फॉर्म सबमिट परत करायचा आहे. लक्षात घ्या, हा फॉर्म तुम्हाला काय करायचा आहे, परत सबमिट करायचा आहे. जर ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित केल्या, तुम्हाला हा मेसेज आलाय का लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. तुम्हाला काही जरी अडचणी असतील आणि पहिल्या टप्प्यातील ताईंना पैसे आले नसतील, त्यांनी पण मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं की सर आम्ही पहिल्या टप्प्यात फॉर्म भरला होता तरी अजून पैसे आले नाहीत. पण लक्षात घ्या, काय मला सांगायचंय कमेंट बॉक्स मध्ये, तुमचं नाव, तुमचं गाव, तुम्ही कधी फॉर्म भरला होता, अप्रूव्हचा मेसेज कधी आला होता, डीबीटी आहे का तुमच्या अकाउंटला, आणि या ठिकाणी मला सगळ्या गोष्टी सांगायच्यात कमेंट बॉक्स मध्ये. आणि त्याच्यानुसार तुम्हाला सगळ्यांची उत्तरं मी देणार आहे. काही अडचणी असतील तर लवकरात लवकर विचारा. नक्कीच तुम्हाला संध्याकाळी 7 वाजताच्या लाईव्ह लेक्चर मध्ये सगळे उत्तरे भेटणार आहेत. तर आज मी इथेच थांबतोय. पण लक्षात घ्या, मेसेज सगळ्यांनी मला टाकायचे, कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी मेसेज टाकायचे. तुम्हाला काय अडचणी आल्यात, तुम्हाला 3,000 रुपये आलेत का नाही, सगळ्यांनी टाकायचे. आणि ज्यांना 3,000 रुपये आलेत त्यांनी पण मेसेज टाका. कारण की काय होणार आहे, डीबीटी बँक करायचं आहे तुम्हाला. कारण तुमच्या ज्या बँक जोडल्या होत्या त्याच्यावर पैसे आले, पण दुसऱ्या वेळेस पैसे येणार नाहीत. काय खबरदारी घ्यायची ती पण तुम्हाला मी सांगणार आहे. ज्यांनी 3,000 आले त्यांनी खुश होऊ नका की ताई म्हणत असतील की मला 3,000 आले म्हणजे प्रत्येक वेळेस मला पैसे येतील. नाही,
तुम्हाला काय खबरदारी घ्यायच्या त्या पण मी सगळ्याला सांगणार आहे। त्याच्यामुळे सगळ्यांनी मेसेज करायचा आहे कशावर, याच यूट्यूबच्या व्हिडिओवर खाली कमेंट करायची, कमेंट सगळ्या गोष्टींनी कमेंट केल्यानंतर मी मेसेजला उत्तर देणार आहे। चला आज आपण इथेच थांबूया आणि सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला, तुमच्या शेजारी पाजाऱ्याला सगळ्याला हा व्हिडिओ शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।